हॅलो एव्हरीवन, ॲस्ट्रो चैताली फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहात? आय होप मजेतच असाल. जिथे कुठे असाल तिथे सुरक्षित राहा आणि सिक्युअर राहा. तर आज आपण बघणार आहोत लव्ह रिडिंग, ज्यामध्ये तुमचं नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन असेल किंवा तुमचं लॉंग डिस्टन्स असेल तर तुमचं या महिन्यामध्ये पूर्ण श्रावण मासमध्ये तुमचं लव्ह फिलिंग काय राहणार आहे, तुमची लव्ह लाईफ काय राहणार आहे, मॅरेजमध्ये काही इश्यू आहे का, ते सॉर्ट आउट होतील का या पूर्ण महिन्याभरामध्ये, किंवा तुम्ही कोणाला तरी सिक्रेटली तुम्ही कोणाला तरी म्हणजे लाईक करत असाल, लव्ह करत असाल, तुम्ही कोणाचे तरी क्रश असाल, कोणीतरी तुमचं क्रश असेल, त्यांच्या आणि तुमच्या ज्या भावना आहे एकामेकांपर्यंत पोहोचेल का, किंवा मॅरेजमध्ये जर कोणी थर्ड पार्टी असेल तर ती सॉर्ट आउट होईल का ती मॅटर्स, आणि ती लांब जाईल का, किंवा तुमचा जो पार्टनर आहे काही कारणामुळे जर सध्या रिसेंटली जर तुमच्याशी छोटा मोठा वाद घालत असेल किंवा तुमच्याशी त्यांनी कॉन्टॅक्ट तोडला असेल किंवा तुम्हाला कॉल मेसेजेस असेल किंवा भेटणं वगैरे असेल, ह्या गोष्टी त्यांनी कमी केल्या असेल, तर ओव्हरऑल सगळ्या गोष्टीची लव्ह रिडिंग आपण करणार आहोत. तर ज्या लोकांनी मला पहिल्यांदा बघितलं असेल किंवा ज्या लोकांनी मला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी मला आधी सबस्क्राईब करा. आणि हे बघा, पूर्ण रिडिंग झाल्यानंतर, ही पूर्ण लव्ह रिडिंग झाल्यानंतर मी या लव्ह म्हणजे असं म्हणू आपण, या लव्ह रिडिंगसाठी जे काही गायडन्स निघेल त्यासाठी मी शिव ओरायकलचं गायडन्स घेणार आहे. म्हणजे लास्टमध्ये त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. हे जे आहे गायडन्स मी लास्टमध्ये देणार आहे. ओके. आणि काही जे पॉइंट राहिले आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतील. ज्या लोकांना पर्सनल रीड घ्यायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे, तिथे तुम्ही फक्त मला DM करा, कॉल करू नका. ठीक आहे. चला तर मग जाणून घेऊया पूर्ण या महिन्याभरामध्ये 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर पर्यंत तुमच्या लव्ह लाईफमध्ये काय गुड न्यूज आहे, काय सरप्राइजेस आहे, रिकन्सिलेशन होणार का, रियुनियन होणार का, काही इश्यू असेल मॅरेजमध्ये ते सॉर्ट आउट होतील का, थर्ड पार्टी असेल तर ती असं म्हणू आपण तुमच्या पार्टनरच्या आयुष्यातून जाणार का, की तुम्हाला ती दिक्कत देणार, सगळं ओव्हरऑल आपण सगळं बघणार आहोत. तर ही जी रिडिंग आहे टाइमलेस आहे. जेव्हाही तुमच्या फीडवर येणार तिथून बरोबर 1 महिना पकडून घ्यायचा, 1 महिन्यापर्यंत जाईल. तशी तर आपण 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर पर्यंत बनवलेली आहे, पण ज्या ही लव्ह रिडिंग आहे त्यामुळे प्रत्येकाशी कनेक्ट आणि रेझोनेट होणारच आहे, मला माहिती आहे. तर ज्यांच्याही फीडवर येणार असं समजून जायचं की टाइमलेस रिडिंग आहे. जेव्हा येईल त्या दिवसापासून 15 दिवस, कमीत कमी 1 महिन्यापर्यंत ही जी आहे रिडिंग त्यांच्याशी कनेक्टेड होणार आहे. तर बघूया तुमच्या लव्ह लाईफ मध्ये काय आहे. आधी आपण टॅरो कार्डने काढू, नंतर ओरायकल वाटलं तर यूज करू. गायडन्स साठी आपण यूज करणारच आहोत. हे बघा, यामध्ये तुम्ही हे बघा टीनेजर असाल, मिड एजर असाल किंवा तुमचं मॅरेज असेल, हे बघा या रिडिंग मध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर वाले जे आहे ते पण येतातच, कारण लव्ह म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणारच आहोत. तर बिंदास रिडिंग बघायची, बिंदास. असं नाही की सिच्युएशनशिप मध्ये आहे किंवा मग लिव्ह इन मध्ये आहे किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर मध्ये आहे तर बघायची नाही का, नाही, जरूर बघायची. ज्याच्याशी आपला मी तर असं म्हणते की लव्ह ट्रायंगल असेल तर तरीही बघायची. ओके. पेंटिकलचं कार्ड आलेलं आहे. ओके. हे बघा, या कंडिशन मध्ये क्लिअर दिसतं की तुमचे जे पार्टनर आहे सध्या त्यांना असं फील होत आहे, हे बघा, काहीतरी त्यांचा ना पैशासंबंधी इश्यू आहे. हे बघा, एकतर ते करिअरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये बिझी झालेले आहे, त्यांचा बिझनेस असेल, नोकरी असेल, प्रायव्हेट जॉब करत असेल किंवा काहीतरी फायनान्शियल जे गोष्ट असेल. समजा बघा, काही लोकांना ना शेअर मार्केटमधून इन्कम मिळतं, काही लोकांना नोकरीमधून मिळतं, काही लोकांना बिझनेसमधून, आणि काही लोकांना असं म्हणू आपण डिजिटल सर्व्हिस म्हणजे सोशल मीडिया वगैरे अशा ठिकाणावर तुमचे जे पार्टनर आहे त्यावर ते त्यांच्या कामाच्या ठिकाणी जे आहे ते पूर्ण अवलंबून आहे. सध्या त्यांच्या माइंडसेटमध्ये तुमच्याबद्दल असं म्हणू आपण तुमच्याबद्दल भावना आहे, तुमच्याबद्दल ते तुम्हाला मिस पण करतात. पण कसं आहे, आता सध्या त्यांचं मनी आणि फायनान्सवर भरपूर लक्ष आहे. इथं क्लिअर दिसत आहे की हा जो व्यक्ती आहे पूर्णपणे मनी, फायनान्स, करिअर म्हणा, कुठून तरी इन्कम सोर्स आला पाहिजे, सेकंड इन्कम आली पाहिजे, कुठून तरी मला पैशाचं जे देवाणघेवाण आहे, इनपुट आउटपुट आहे पैशा संबंधित, क्रेडिट कार्ड असेल, ATM कार्ड असेल, जे काही आहे माझ्यापर्यंत पैसा आला पाहिजे, त्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. आणि त्या कारणामुळे होऊ शकतं तुम्हाला इग्नोर करत असेल, तुम्ही त्यांना वारंवार कॉल करत असाल ते रिसीव्ह करत नसेल, किंवा तुम्ही मेसेज केला असेल फार रिप्लाय लवकर देत नसेल आणि तुम्ही भेटण्यासाठी विचारत असाल तर
इग्नोर करत असेल. इकून हे बघा, आता तुम्हाला डाऊट असेल की माझा पार्टनर थर्ड पार्टीमध्ये इन्व्हॉल्व आहे का, तर नाही, तुमचा जो पार्टनर आहे थर्ड पार्टीमध्ये इन्व्हॉल्व नाही. सध्या तो त्याच्या पर्सनल, असं म्हणून पर्सनल आयुष्यातल्या गोष्टी ज्या असतात त्या गोष्टीशी तो संबंधित अवलंबून आहे. एकूण जर विचार केला तर फायनान्शियल गोष्टीमुळे तुमच्याकडे त्या व्यक्तीचं जे लक्ष आहे आता पुरेपूर दिसत नाही आहे. ओके, किंग ऑफ सॉर्ड आलेलं आहे. इथे दिसत आहे की हे बघा, त्यांच्या मनामध्ये मी तर असं म्हणते तन मन धन मध्ये तुम्हीच आहात. तुमच्या पलीकडे कोणी थर्ड पर्सन नाही आहे. इथे जे रीड करत असेल ना बघा, मी सांगते तुम्हाला, काही या व्हिडिओमध्ये काही रीडर पण असतात, ते एकामेकांची रीड बघतात, त्यांना पण मी सांगते बघा, तुमचे जे पार्टनर आहेत त्यांचं एकदम कट्टुकट आहे मेसेज की तन मन धन से तुम्हालाच ते, असं म्हणू आपण, तुमच्यावर प्रेम करतात, पण जबाबदाऱ्या आहे, भविष्य आहे पुढचं, त्यासाठी त्यांना ना प्रॉब्लेम हा होत आहे की मी पैसा निवडायचा की माझ्या करिअरवर लक्ष द्यायचं की माझ्या लव्ह लाईफवर लक्ष द्यायचं, त्यांना बॅलन्स करण्यामध्ये थोडी दिक्कत येत आहे. ओके, तर तुम्हाला असं वाटत असेल की हा व्यक्ती थोडंसं मला इग्नोर मारतो किंवा हा मला विसरून जाईल का, किंवा हा मला कमिटमेंट देणार नाही का. नाही, तो व्यक्ती कमिटमेंट पण देणार आहे, तुम्हाला विसरला पण नाही आहे, मिस पण करतो. जेव्हाही एकट्यामध्ये असतो त्या त्यांची भावना असते की तुमच्यापर्यंत पोहोचावं, तुम्हाला कॉल करावा, मेसेज करावा, तुम्हाला भेटण्यासाठी बोलावं, मूवी प्लॅन करावा, कुठेतरी बाहेर छोटा मोठा टूर अरेंज करावा. पण कसं असतं, एक तर फॅमिलीची जबाबदारी असू शकते किंवा मग फायनान्शियल जी कंडिशन आहे थोडी बॅलन्स नसल्यामुळे त्यांना हा प्रॉब्लेम होत आहे. पण असं नाही याचा अर्थ की हे कंटिन्यू राहणार आहे, नाही. बघा, काही असं म्हणू आपण 15-20 दिवसांमध्ये त्यांच्यामध्ये तुम्हाला चेंज दिसणार. चेंज कसे दिसणार आहे ते स्वतःहून तुम्हाला मेसेज करतील, एखादं गिफ्ट तुमच्यासाठी घेऊन येतील किंवा एखादा कुठेतरी वन डेचा टूर काढतील ते, किंवा एखादा मूवी प्लॅन असेल, एखादं छोटं मोठं गिफ्ट असेल जे तुम्हाला आवडत असेल, काही शॉपिंग असेल छोटी मोठी, तुमच्यासाठी ते करवतील. आणि हा जो सगळा आटापिटा आहे ना, हा सगळं तुमच्यासाठीच करत आहे. बघा, त्यांना तुमच्यामध्ये फ्युचर पार्टनर दिसतो, त्यांना असं वाटते की हा माझा फ्युचर पार्टनर आहे आणि तुमच्याशी त्यांची सोल कनेक्ट आहे. बघा, तुम्हाला वाटत असेल की हे रीड काढली माझ्याशी कनेक्ट होत नाही, सध्या हे बघा तुमचं थॉट चक्र दिसत आहे की हा व्यक्ती माझ्याशी कनेक्ट नाही आहे आणि हा व्यक्ती मला सोडून देणार का, हा व्यक्ती मला असं म्हणू आपण की माझ्यासोबत दगाबाजी करेल का, नाही, येणार आहे. परत थोडा वेट करा. हे जे सगळं करत आहे तुमच्यासाठीच करत आहे. जेव्हा तुम्हाला सरप्राईज मिळेल ना तेव्हा तुम्ही खूप खुश होणार आहात. तर थोडं पेशन्स ठेवा, त्यांनाही समजून घ्या. ओके, हा, हे बघा, हा व्यक्ती मेहनत करत आहे पण त्याचं पूर्ण लक्ष जे पास्ट मध्ये आहे. बघा, सध्या तुम्ही जसं म्हटलं तुम्हाला की तो व्यक्ती इग्नोर करत आहे, पण त्याचं पास्ट मध्ये लक्ष आहे. पास्ट मध्ये म्हणजे तुमच्यासोबत त्याने छान कुठेतरी मूवी प्लॅन केलं असेल तर ती त्याला पास्ट गोष्ट आठवते. तुमच्यासोबत जर टाइम स्पेंड केला असेल, हॉटेलिंगला गेले असेल, कुठे रेस्टॉरंटला गेले असेल, मूवी असेल, फिरायला गेले असेल, शॉपिंग केली असेल, तर त्यांना ना तो जो गुड टाइम होता तुमच्यासोबतचा टाइम जो स्पेंड केला होता तुम्ही पास्ट मध्ये, तो त्यांना आठवतं आणि ते मिस करतात त्या गोष्टीसाठी. जरही तुम्हाला वाटत असेल की छोटे मोठे वाद झाले, आता आम्ही बोलत नाही, आम्ही कॉल करत नाही, मेसेज करत नाही, कॉन्टॅक्ट मध्ये नाही आहे किंवा लॉंग डिस्टन्स मध्ये आहे, तर बघा, आजही तो व्यक्ती तुमच्यावर तेवढंच प्रेम करतो जसं तो काल करत होता. फक्त आता परिस्थिती थोडी, असं म्हणू आपण, पुढे निघून गेलेली आहे. कारण बिकॉज फायनान्स आणि मनीमुळे, कारण त्यांना मॅच्युरिटी यायला लागली आहे की मला भविष्य सेटलमेंट करायचं आहे तुमच्यासोबत, तर मला आधी पैसा कमावणं खूप महत्त्वाचं आहे आणि पैशासंबंधितच भरपूर कार्ड आलेले आहे. ओके, कपचं कार्ड आलेलं आहे, ते हँडल करतील, येतील ते. बघा, जे लोक नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये आहे त्यांचं तर कट मेसेज आलेला आहे की आजही ते तुम्हाला, बघा, तुम्हाला वाटत असेल की हे माझ्यापासून लांब आहेत, पण ते तुमच्यावर त्यांचं जे आहे पुरेपूर लक्ष आहे. कारण हे बघा, हा जो व्यक्ती आहे कप घेतलेली आहे आणि तो मासा जो त्या कपमध्ये ऍड केलेला आहे. म्हणजे बघा, मासा माझाच आहे, पाणी त्याला वाचवण्यासाठी कपमध्ये पाणी भरून त्यानं ठेवलेलं आहे. म्हणजे त्याचे इमोशन्स जे आहे त्याच्या कंट्रोलमध्ये आहे. इथं क्लिअर दिसत आहे. जर तुम्ही कदाचित जर दुसऱ्या पार्टनरशी बोलत असाल किंवा दुसऱ्या पार्टनरच्या कॉन्टॅक्टमध्ये गेले तुम्ही, पण तरी हा व्यक्ती तुम्हाला म्हणजे दुरून म्हणा, लांबून वगैरे तुम्हाला स्टॉक करत असेल किंवा तुमच्याबद्दल काही खबर काढत असेल मित्रांकडून, मैत्रिणीकडून, किंवा कॉल म्हणा किंवा सोशल मीडियावर म्हणा, असं कुठंतरी दिसतं की तुम्हाला हा स्टॉक करतो. वारंवार शेअर मार्केट का बरं येत आहे आय डोंट नो, पण इथे मला असं वाटतं की जे मला बघत आहे ते थोडे इंटरेस्ट घेतात शेअर मार्केट आणि ट्रेडिंगमध्ये, कारण वारंवार माझ्या तोंडामध्ये त्याच गोष्टी येतात.
असो, हा जो पार्टनर आहे तुमचा, मुलगा असतो मुलगी असतो, काही मॅटर करत नाही, जेंडर एज ग्रुप मॅटर करत नाही, हा जो व्यक्ती आहे, हा मेसेज जो आहे नो कॉन्टॅक्ट वाल्यांसाठी आहे. जर तुम्ही नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन मध्ये असाल तर तुमचा पार्टनर तुम्हाला स्टॉक करतो सोशल मीडियावर किंवा रिअल लाईफ मध्ये. तुम्ही कुठेतरी मार्केटिंग मध्ये त्याला मिळाले, कुठेतरी शॉपिंगच्या ठिकाणी म्हणा किंवा मूवीच्या ठिकाणी, एखाद्या मैत्रिणीसोबत, एखाद्या फ्रेंड सोबत, तर त्याच्या डोक्यामध्ये चालू असतं की आता ही कोणाशी कनेक्ट झाली आणि त्याला ना मनामधून काहीतरी फील होतं की मी ज्याशी बोलत नाही तर इने मला दुसरा पार्टनर चूज केला का, असं त्याला वाटतं. म्हणजे असं असं म्हणतात ना, काही लोक असतात थोडे इम्पल्सिव्ह असतात, तसं नेचर आहे. पण इम्पल्सिव्ह का बरं आहे? कारण कसं आहे बघा, त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी प्रेम आहे म्हणून थोडंसं इम्पल्सनेस जे आहे ते दिसत आहे. तर एस ऑफ वॉर्ड आहे. एका महिन्यामध्ये तुमची जी परिस्थिती आहे ते तुमची सॉर्ट आउट होणार आहे. बघा, मॅरेज मध्ये जर इश्यू असेल, हे बघा, तुम्ही जर मॅरिड पर्सन असाल किंवा तुम्ही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर मध्ये असाल तर थोडंसं फॅमिली मधून म्हणा किंवा असं काहीतरी कोणाला काही गोष्टी कळल्या असेल किंवा घरामध्ये थर्ड पार्टीमुळे, इथं थर्ड पार्टी जास्त दिसत आहे, थर्ड पार्टीमुळे जर तुम्हाला काही दिक्कत असेल, काही प्रॉब्लेम असेल तुमच्या हजबंड वाईफच्या रिलेशन मध्ये, तर ते सॉर्ट आउट होणार आहे. एका महिन्यामध्ये दिसतं काहीतरी असं कुठून तरी चांगली छान अशी गुड न्यूज येणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत सेलिब्रेट करणार आहे. आणि ज्या स्त्रिया आणि किंवा मुली मला बघत असतात त्यांना एकच म्हणणं आहे, हे बघा, ही कप घेऊन आहे, क्वीन आहे, तिच्या हाती पॉवर आहे, सगळ्या गोष्टी आहे, सक्सेस मिळालेला आहे तिला, धन तन मन सगळ्या गोष्टी सुखी आहे. परंतु कसं आहे, इथे कप्स दिसत आहे, म्हणजे इमोशन्स जे आहे ना तुमच्या कंट्रोलमध्ये नाही, ते फ्लो होत आहे. जे लोक मॅरेजमध्ये आहे किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये आहे, एका महिन्यामध्ये तुमची जी परिस्थिती आहे, एस ऑफ सॉर्ड आलेला आहे, एका महिन्यामध्ये तुमची जी परिस्थिती आहे ते सॉर्ट आउट होणार आहे. जो कोणी थर्ड पर्सन असेल तो ऑटोमॅटिकली निघून जाईल. असं काहीतरी होणार आहे. मी तर म्हणते की छोटं मोठं आर्ग्युमेंट होईल पण ते तुमच्या फायद्याचं आहे. तो व्यक्ती निघून जाणार आणि परत तो येणार नाही आणि तुमचा जो पार्टनर आहे तुमच्याकडे परत येईल आणि आधी जसं तुमचं रिलेशन होतं छान तसं होईल. आणि एक टूर पण दिसतो. टूर कुठे दिसत आहे बघा, टूर पण दिसत आहे आणि टूर अशा ठिकाणी दिसत आहे जसं आता छान मान्सूनचं सीझन आहे, पावसाळ्याचं सीझन आहे, तर छान असं गार्डनिंग म्हणा किंवा कुठेतरी असं छान असं डोंगर वगैरे छान इथे हिरवळ आहे, अशा ठिकाणी तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत, म्हणजे तुमचे पती असेल, तुमची पत्नी असेल, त्यांच्यासोबत तुम्ही जाल आणि थर्ड पार्टी जी आहे ती एका महिन्यामध्ये गेट आउट होणार आहे. ते तर एक गुड न्यूज आहे. ओके. आणि जे लोक मी सांगितलं की नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन मध्ये आहे त्या लोकांचं पण असं म्हणू आपण, तो व्यक्ती प्रत्यक्षात तुम्हाला भेटायला येणार नाही किंवा तो कॉल करणार नाही, पण कुठून तरी लपून लपून, म्हणतो ना काहीतरी लोक सिक्रेट अडमायर असतात, तो सिक्रेटली तुम्हाला कुठेतरी एकतर सोशल मीडियावर फॉलो करत असेल, अकाउंट चेंज करून किंवा काही असतात ना स्पॅम अकाउंट, फ्रॉड अकाउंट करून तुम्हाला काहीतरी, मी असं म्हणते की तुम्हाला स्टॉक करत असेल. तुम्ही जरी एखाद्याला ब्लॉक करून ठेवलं असेल पण तो तुम्हाला लपून वगैरे चोरून चोरून पाहतो किंवा चोरून चोरून तुमच्यावर प्रेम करतो. आणि राहिलं क्रश, तर तुम्ही कोणाचे तरी क्रश आहात किंवा तुम्ही कोणाचे तरी क्रश आहात किंवा तुम्ही कोणाला क्रश समजता, तर बघू. दोन्ही पण छान कार्ड आलेला आहे. ओके. हे बघा, जे लोकांना असं म्हणू आपण की लव्ह अफेअर मध्ये नाही आहे, ज्यांचं मॅरेज वगैरेचं काही नाही आहे, पण कुठेतरी एखाद्या व्यक्तीसोबत क्रश आहे, जेंडर स्पेसिफिक नाही आहे, पण तो व्यक्ती जो आहे अबंडंट आहे, इमोशन्स बघा, त्याच्या हाती इमोशन्स कंट्रोलमध्ये आहे, या व्यक्तीसोबत हा क्रश आहे तुमचा. जर मुलगा असेल तर तो अबंडंट आहे असं म्हणू आपण की त्याच्या हाती इमोशन्स त्याच्या कंट्रोलमध्ये आहे, कुठेतरी म्हणजे इंडिपेंडेंट आहे तो मुलगा, इंडिपेंडेंट आहे, त्याची फायनान्शियल कंडिशन ठीक आहे, फॅमिली जे बॅकग्राऊंड आहे ते पण ठीक आहे, आणि तो कुठून तरी तुम्हाला लपून छपून क्रश आहे, तुम्ही त्यामुळे लपून छपून बघतो किंवा लपून छपून कुठेतरी ट्राय करतो की आज ना उद्या तुमच्यापर्यंत त्याचं जे प्रपोजल आहे पोहोचलं पाहिजे, आणि तो व्यक्ती तुमच्याशी मॅरेज करण्यासाठी पण उत्सुक आहे, हे पण दिसतं. आणि जर मुलगी असेल कोणी क्रश, मला मुलं बघत असेल आणि एखादी मुलगी त्यांना क्रश असेल तर ती पण घरची, चांगल्या घरची आहे असं म्हणू, बघायला सुंदर आहे, इंडिपेंडेंट आहे, सगळ्या गोष्टी ओके आहे, पण असं म्हणू थोडं ना ती काही लोकांना ना असं लहानपणापासून ना थोडंसं एक ट्रॉमा असतो, ते अनसिक्युअर फील करतात किंवा ते घाबरतात, त्यांना फिअर असतं. ती सेम कंडिशन आहे जशी त्या मुलाची आहे तशी, फक्त तो जो मुलगा आहे तो फ्रीडम आहे, त्याच्यामध्ये फ्रीडम दिसतो, हिच्यामध्ये फ्रीडम दिसत नाही, कुठेतरी फिअर दिसतं की मी जर या मुलाला हो म्हटलं किंवा त्या मुलाने मला जर नाही म्हटलं तर मग काय करायचं, मग मी माझ्या फिलिंग शेअर करायच्या की नाही करायचं, हा ओव्हर थिंकिंगनेस जो आहे तो दिसत आहे या क्रश मध्ये. ठीक आहे.
आणि बाकी जे लव्ह वाले होते, जे लॉंग डिस्टन्स वाले वगैरे होते, त्यांचं पण ओव्हरऑल जे आहे ते होऊन जाईल सॉर्ट आउट 1-1.5 महिन्यामध्ये. आणि बघा आपण काय केलं, मॅरेज कव्हर केलेलं आहे आणि क्रशवाले जे होतं ते केलेलं आहे. आणि सिक्रेट अडमायर जो आहे, सिक्रेट अडमायर राहिला की तुमच्या लाईफमध्ये कोण व्यक्ती असा आहे, मुलगा असो मुलगी असो, की तुम्हाला सोशल मीडियावर स्टॉक करतो किंवा फ्रॉड अकाउंट बनवून तुम्हाला स्टॉक करतो, किंवा रिअल लाईफमध्ये लपून छपून तुमच्याशी कॉन्टॅक्ट करणं, किंवा कॉलेजमधून म्हणा, इन्स्टिट्यूट म्हणून, कुठून तरी ऑफिसमधून वगैरे तुम्हाला स्टॉक करतो. हे बघा तो व्यक्ती, हे बघा जो व्यक्ती सिक्रेट अडमायर आहे, तुम्हाला लपून छपून तुमच्यावर नजर ठेवल्या, तो व्यक्ती विश्वासाच्या, असं म्हणून विश्वासाच्या लायक नाही, विश्वासघातक व्यक्ती आहे. याच्या आधी पण त्याने भरपूर गोष्टीवर ट्राय केलेला आहे. मुलगा असेल तर याने भरपूर असं म्हणू आपण मुलींसोबत कॉन्टॅक्ट ठेवलेले आहे, आणि मुलगी असेल तर या मुलीने भरपूर मुलांसोबत कॉन्टॅक्ट ठेवलेले आहे. आता नजर ही तुमच्यावर आहे. होऊ शकतं की तुम्ही त्याला लॉयल दिसत असाल, म्हणून काही काळासाठी का होईना तुमच्याशी कनेक्ट व्हायचं, तुमच्याशी रिलेशन ठेवायचं, आणि नंतर मग वाटलं असं तुम्हाला सोडून द्यायचं. हा जो आहे स्टॉकर आहे, प्लीज याला आयुष्यात येऊ देऊ नका. आणि मी हे पण सांगते तुम्हाला की आपण राशी वाईज जर गेलो तर हा जो व्यक्ती आहे, अर्थ एलिमेंट म्हणजे तेही सांगते तुम्हाला, वृषभ राशी, कन्या राशी आहे, वृश्चिक राशी म्हणजे टॉरस आहे, वर्गो आहे आणि स्कॉर्पिओ. आणि नंबरिंगचा जर विचार केला, अल्फाबेटचा विचार केला तर VPN, आणि नंबरिंगचा जर विचार केला, नंबरिंगचा जर विचार केला तर आहे 5, 9 आणि 2. हे जे नंबर आहे हे सिक्रेट अडमायर आहे, तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर त्यांच्यापर्यंत असं म्हणू आपण तुमच्या फिलिंग ज्या आहे त्या पोहोचू देऊ नका, कारण तो व्यक्ती भविष्यात तुमच्यासाठी घातक ठरणार आहात. म्हणजे कसं, तुमचा तो यूज करेल आणि तुम्हाला तो भविष्यात सोडून देईल. त्याच्यापेक्षा आपण आपले फिलिंग या व्यक्तीला शेअर करू नका. बाकी तुमचं छान आलेलं आहे, तुमचं लव्ह रिडिंग छान आलेली आहे. आणि असं म्हणू आपण जे लॉंग डिस्टन्समध्ये आहे त्यांचं पण ते कसं, सध्या ते लॉंग डिस्टन्सवाले जे आहे ते करिअरमध्ये फसलेले आहे, त्यामुळे ते हे बघा प्रेम आहे, लोनलीनेस आहे, मिस करता, सगळ्या गोष्टी आहे, पण करिअरमध्ये फसले असल्यामुळे तुमच्यापर्यंत येऊ नाही शकत आहे, कारण जबाबदाऱ्या आहे आणि तुमच्यासाठीच करत आहे. जेव्हा येतील ना तुम्हाला सरप्राईज देऊन जातील, हे नक्की आहे. आणि तुम्ही विसरून जाल की या व्यक्तीने मला वेळ दिला नाही, पण एक सरप्राईज दिल्यानंतर तुमची जी लव्ह लाईफ आहे छान जाणार आहे. आणि जे लोक हे आहे लॉंग डिस्टन्स वाले आणि असं म्हणू आपण की ज्यांचं सध्या रिकन्सिलेशन झालं नाही ते लोक होते. मॅरिड पण बघितली, सिक्रेट अडमायर पण बघितला आणि क्रश पण बघितला. क्रश पण जो आहे तो पण छान आहे. ओके, तर आता आपण बघूया तुमच्या लव्ह लाईफसाठी भगवान शिवाचं तुमच्या लव्ह लाईफसाठी काय गायडन्स आहे. ओके, कारण श्रावण महिना आहे आणि सगळ्यात असं म्हणू आपण जी सगळ्यात पहिलं प्रेम विवाह म्हणा किंवा सगळ्यात सुंदर असं प्रेम विवाह म्हणा किंवा लव कपल म्हणा, ते आहे आपले भोलेनाथ आणि माता पार्वती. तर बघूया त्यांचा तुमच्या लव्ह लाईफसाठी, हे आहे शिव ओरॅकल, तर तुमच्या लव्ह लाईफसाठी त्यांचा काय मेसेज आहे. माझे जे व्ह्युअर्स आहेत, माझे जे कलेक्टिव्ह आहेत, जे मला बघत आहेत, त्यांच्यासाठी मला गायडन्स द्या की त्यांची लव्ह लाईफ या महिन्याभरामध्ये, किंवा मला जे बघत आहे इथून महिनाभर टाइमलेस आहे, त्यामुळे महिनाभरामध्ये त्यांच्या लव्ह लाईफमध्ये आपण जे कार्ड काढले त्यानुसार भगवान शिव आणि माता पार्वती काय तुम्हाला गायडन्स देणार आहे. पशुपती, ओके, काय आहे, ट्रीट ऑल द लाईफ कंपॅशन आर नॉट सेपरेट. ओके, त्यांनी पण तेच सांगितलेलं आहे. बॉटमला काय आलेलं आहे, फिअर. ओके, हे बघा, सुरुवात दोघांपैकी कोणाला तरी करावीच लागेल. शिवाचं कार्ड आलेलं आहे. हे बघा, तर तुम्हाला असं वाटत असेल की माझा पार्टनर माझ्याशी कॉन्टॅक्ट करत नाही तर मी कशाला करू. नाही, हे बघा, तो कुठेतरी अडचणीत सापडलेला आहे तर तुम्ही करू शकता. हे बघा, तो कॉल करत नाही आहे तर तुम्ही कॉल करा, तो कॉल करत नाही आहे, तो मेसेज करत नाही तर तुम्ही मेसेज करा, तो भेटत नाही आहे तर तुम्ही भेटायला जा. हे बघा, त्याच्याकडून तुम्हाला स्ट्रिक्टनेस दिसत आहे पण तुम्ही कुठेतरी सॉफ्टनेस क्रिएट करा, तुम्ही त्याच्याकडे जा. तुमचं जे, हे बघा, इथं क्लिअर आलेलं आहे की तुमच्या मनामध्ये फिअर आहे की तो व्यक्ती मला सोडून जाईल का, ती व्यक्ती मला, मुलगा असेल मुलगी असेल, हे सोडून जाईल का, मला तर याच्याशी लग्न करायचं होतं, हा मला धोका देणार का नाही. हा सगळं तुमचा मनाचा खेळ आहे, एकदम क्लिअर आहे. दोघांमध्ये जर, हे बघा, तुम्ही दोन्ही व्यक्ती जर दोन्ही टोकाने गेले तर काय तुमचं रिलेशन टिकणार नाही. त्यासाठी एक व्यक्ती जर कुठेतरी बिझी असेल त्याच्या आयुष्यामध्ये
काही अडचणीमध्ये असेल किंवा काही अपॉर्च्युनिटीसाठी कुठेतरी त्याच्या करिअरमध्ये धावपळ करत असेल तर तुम्ही थोडंसं म्हणजे असं सांभाळून घ्या. तो नाही येत आहे तर तुम्ही तिथे जा. भगवान शिवाचा हा मेसेज आलेला आहे की तुम्ही दोघं जण एकामेकांना बॅलन्स करून चाला. जर तुम्ही बॅलन्स करून चालले तर महिन्याभरामध्ये तुमचं जे म्हणू आपण, हा श्रावण महिना आहे, खूप सुंदर महिना आहे. या एका महिन्यामध्ये तुमची जी लव्ह लाईफ आहे छान चालेल, तुमची मॅरेज लाईफ जे आहे ते छान चालेल. इथं कट मेसेज आलेला आहे, तुमचा जर पार्टनर थोडंसं तुम्हाला इग्नोर करत आहे तर त्याला समजवून घ्या, त्याचं रिझन बघा की काय इग्नोर करत आहे. डायरेक्टली डाऊट करू नका, डायरेक्टली थर्ड पार्टी आणू नका, कारण थर्ड पार्टी जी आहे ती तर एका महिन्यामध्ये निघून जाणारच आहे, कायमची, पुन्हा येणार पण नाही. तर फक्त काय करायचं, आपल्या पार्टनरवर थोडा ट्रस्ट ठेवा. तर काही चुकलं असेल तर त्यांना माफ करा. थोडं तुम्ही मिळून मिसळून जर तुम्ही छान हे जर गोष्ट केली तर तुमचं जे रिलेशन आहे ते वर्कआउट करेल. भविष्यामध्ये याचं जे फ्युचर आहे चांगलं आहे. इथं दिसतं की बऱ्याच लोकांचं मॅरेजसाठी पण दिसतं की घरी आई वडिलांना थोडंसं लग्नासाठी म्हणा वगैरे ते बोलतील, पण त्याच्यामध्ये पण सक्सेस आलेला आहे. भगवान शिवाने एकदम प्युअर कार्ड दिलेले जे मी आधी काढले सेम कार्ड आहे. तर या पद्धतीनं तर आपण लव्ह रिडिंग जी आहे या पद्धतीनं क्लिअर केलेली आहे. तर अशाच नवनवीन लव्ह रिडिंग असेल, करंट रिडिंग असेल, ज्या की रिडिंग आहे म्हणजे नवीन नवीन गोष्टी मी घेऊन येत असते. आणि हे बघा, ज्या लोकांनी मला बघितलं नसेल त्यांनी मला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया मग नेक्स्ट रीडमध्ये. हर हर महादेव.